did have to, करावं लागत होतं, किंवा करावं लागत नव्हतं. निगेटिव्ह. डीड हॅव टू हे एक हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्बचा ॲक्टिव्ह व्हॉइसचा आणि पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला आहे. आता आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला बघणार आहोत. जसं आता मी घेतलं की आम्हाला गावं लागत होतं. करावं लागत होतं किंवा करावं लागत नव्हतं असा अर्थ आहे ना डीड हॅव टूचा. म्हणजे जसं की आम्हाला शिकावं लागत होतं किंवा शिकावं लागत नव्हतं, आम्हाला झोपावं लागत होतं किंवा आम्हाला झोपावं लागत नव्हतं, त्यांना हसावं लागत होतं किंवा त्यांना हसावं लागत नव्हतं. आम्हाला तसं आपण एक सेंटेन्स घेतलं, आम्हाला गावं लागत होतं. तर हे एक सेंटेन्स आहे. आता हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे ना, तर ह्याच्यामध्ये सब्जेक्ट प्रेझेंट आहे. तर मग कोणतं पण सेंटेन्स असेल तर मग त्याला आपण काय प्रश्न विचारतो की क्रिया करणारा कोण आहे, की क्रिया करणारा कोण आहे. तर आम्हाला गावं लागत होतं, तर गाणारा कोण आहे, तर आम्ही प्रेझेंट आहे म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे. तर सब्जेक्ट प्रेझेंट आहे, आम्ही म्हणजे वी प्रेझेंट आहे म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट आहे. तर मग ते ॲक्टिव्ह व्हॉइस होतं. तर मग ते ॲक्टिव्ह व्हॉइस होतं. तर मग ॲक्टिव्ह व्हॉइस, तर मग आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचा आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह असं आपण ह्या सेंटेन्सला फिरवणार आहोत. आम्हाला गावं लागत होतं, तर त्याचा आपण पहिलं पॉझिटिव्ह बघूया. पॉझिटिव्ह, आम्हाला गावं लागत होतं. सब्जेक्ट प्लस डीड हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे आम्ही म्हणजे वी, मग डीड हॅव टू हा हेल्पिंग वर्ब आहे ना, हे आपण वापरलं. वी डीड हॅव टू. गावं लागत होतं म्हणजे गाणं गावं लागत होतं. तर मग सिंग, वी डीड हॅव टू सिंग. आम्हाला गावं लागत होतं, आम्हाला करावं लागत होतं म्हणजे डीड हॅव टू ना, तर आम्हाला गावं लागत होतं, तर मग वी डीड हॅव टू सिंग. आता याचं आपण निगेटिव्ह बघू. आम्हाला गावं लागत नव्हतं. आम्हाला गावं लागत नव्हतं. तर सब्जेक्ट प्लस डीड प्लस नॉट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे वी ना, आम्ही म्हणजे वी, मग डीड तसंच, नॉट तसंच, कारण की निगेटिव्ह आहे म्हणून नॉट वापरला आपण डीड हॅव टूमध्ये, डीड नॉट हॅव टू. मग वर्ब आहे सिंग, वी डीड नॉट हॅव टू सिंग. आम्हाला गावं लागत नव्हतं, वी डीड नॉट हॅव टू सिंग. निगेटिव्ह म्हणून आपण नॉट वापरलं, बाकी डीड हॅव टू जसंच्या तसंच आहे. आता क्वेश्चन पॉझिटिव्ह करूया. क्वेश्चन पॉझिटिव्ह, आम्हाला गावं लागत होतं का? आम्हाला गावं लागत होतं का? तर डीड प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. क्वेश्चनमध्ये पहिलं डीड लिहितो ना आपण, म्हणून डीड पहिलं. बाकी पॉझिटिव्हमध्ये सब्जेक्ट आधी वापरलं मग डीड हॅव टू लिहिलं. मग निगेटिव्हमध्ये पण सब्जेक्ट आधी वापरला आणि मग डीड नॉट हॅव टू लिहिलं. पण क्वेश्चन विचारतो तर आपण डीड पहिला लिहितो ना, डीड प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग क्वेश्चन मग लिहायचं डीड, सब्जेक्ट आहे वी, मग नंतर हॅव टू जसंच्या तसं, मग नंतर वर्ब आहे सिंग,
गावं लागत होतं म्हणजे सिंग, गाणं गावं लागत होतं ना म्हणजे सिंग. पण गाणं इकडे दिलं नाही त्याच्यामुळे सॉन्ग असं लिहायची गरज नाही ऑब्जेक्ट. जर गाणं गावं लागत होतं असं लिहिलं असतं तर मग ऑब्जेक्ट गाणं आलं असतं, तर मग इकडे आपण सिंगच्या पुढे सॉन्ग लिहिलं असतं. डिड वी हॅव टू सिंग सॉन्ग असं. पण सॉन्ग इथे दिलं नाही, नुसतं गावं लागत होतं असं लिहिलं. गाणं गावं लागत होतं असं दिलं आहे का, गाणं गावं लागत होतं तर मग गाणं हे ऑब्जेक्ट आलं असतं पुढे. तर गाणं नाही दिलं आहे ना इकडे, नुसतं गावं लागत होतं लिहिलं म्हणजे नुसतं वर्ब आहे सिंग. डिड वी हॅव टू सिंग, आम्हाला गावं लागत होतं का, डिड वी हॅव टू सिंग झालं. आता याचा आपण क्वेश्चन निगेटिव्ह करूया. कसं लिहिणार आपण, आम्हाला गावं लागत नव्हतं का. क्वेश्चन निगेटिव्ह, आम्हाला गावं लागत नव्हतं का. आम्हाला गावं लागत नव्हतं का. मग डीड क्वेश्चन आहे म्हणून डीडनेच पहिलं सुरू करणार. मग डीड नॉट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग डीड तसंच लिहायचं, मग नॉट लिहायचं, मग सब्जेक्ट काय वी ना, आम्ही म्हणजे वी, आणि मग नंतर हे हॅव टू जसंच्या तसं. वर्ब काय सिंग, ऑब्जेक्ट इथे काय दिलं नाही सॉन्ग वगैरे काय गावं लागत होतं सॉन्ग वगैरे, तर मग ऑब्जेक्ट लिहायची गरज नाही. डिड नॉट वी हॅव टू सिंग. मग नंतर आता हे डिड नॉटचं आपण डिडंट पण लिहू शकतो ना शॉर्टकटमध्ये. डिड नॉटला डिडंट, डिडंट वी हॅव टू सिंग. आता आपण डिड नॉटचं डिडंट असं लिहिलं तर मग आता आपण असं पण लिहू शकतो. डिडच्या नंतर आपण डिडंट लिहिलं म्हणजे डिडच्या नंतर नॉट लिहिलं, तर नॉट पहिलं लिहिलं वी नंतर लिहिलं. पण आपण असं पण करू शकतो, वी पहिलं लिहायचं नॉट नंतर लिहायचं. तर डिड वी नॉट हॅव टू सिंग. आता इथे आपण वी पहिलं लिहिलं नॉट नंतर लिहिलं, पहिलं नॉट आधी लिहिलेलं मग वी नंतर लिहिलेलं ना, तर आता आपण वी पहिलं लिहिलं नॉट नंतर लिहिलं. म्हणजे वी हा सब्जेक्ट आहे आणि नॉट हे निगेटिव्ह आहे. तर सब्जेक्ट डीड तर स्टार्टिंगलाच येणं, क्वेश्चनमध्ये डीड स्टार्टिंगलाच लिहायचं आहे. पण डीडच्या नंतर काय लिहायचं, तर नॉट पण लिहू शकता किंवा मग वी पण म्हणजे सब्जेक्ट पण लिहू शकता. नॉट लिहायचं तर नॉट लिहा, डीडच्या नंतर नॉट लिहायचं, नॉट लिहा तर डिडंट होईल शॉर्टकटमध्ये. आणि डीडच्या नंतर सब्जेक्ट लिहायचं असेल तर सब्जेक्ट लिहा आणि त्याच्यानंतर नॉट लिहा, सब्जेक्ट लिहा त्याच्यानंतर नॉट लिहा तरी चालतं. डिड वी नॉट हॅव टू सिंग दोन्ही बरोबर आहे. डिड नॉट वी हॅव टू सिंग पण बरोबर आहे, डिड वी नॉट हॅव टू सिंग हे पण बरोबर आहे. तर मग आता आपण बघितलं डिड हॅव टूचा फॉर्म्युला. आता डिड हॅव टूचा फॉर्म्युला आपण आता त्याचं प्रॅक्टिस करायची आहे. तर डिड हॅव टूचा फॉर्म्युला आपण बघितला ना, करावं लागतं करावं लागत नाही. आम्हाला करावं लागत होतं, करावं लागत होतं. डिड हॅव टू म्हणजे करावं लागत होतं. तर आपण काय वाक्य घेतलं, आम्हाला गावं लागत होतं. तर मग असं करावं लागत होतं असं आपण अजून काय सेंटेन्स घेऊ शकतो. 5 सेंटेन्स बनवा आणि प्रॅक्टिस करा. वेगळे वेगळे सब्जेक्ट वापरा. जसं आपण आम्हाला असं आम्ही वापरलं ना, तर तसं वेगळे वेगळे वापरा. ही, शी, इट, आय, वी, यू, दे किंवा मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव वापरा. आणि गावं लागत होतं सिंग वापरलं ना, तर वरच्या प्लेलिस्टमधून कोणते पण 5 वर्ब घ्या आणि 5 वर्ब वापरून 5 सेंटेन्स बनवा. प्रत्येक सेंटेन्सला असं 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन, पॉझिटिव्ह, क्वेश्चन, निगेटिव्ह असं. तर आता आपण घेतलं आम्हाला गावं लागत होतं, वी डिड हॅव टू सिंग. आम्हाला गावं लागत नव्हतं, वी डिड नॉट हॅव टू सिंग. आम्हाला गावं लागत होतं का, डिड वी हॅव टू सिंग. आम्हाला गावं लागत नव्हतं का, डिडंट वी हॅव टू सिंग किंवा डिड वी नॉट हॅव टू सिंग असं. तर मग आता आपण असे 5 सेंटेन्स अजून काय बनवू शकतो. त्यांना जावं लागत होतं, करावं लागत होतं, करावं लागत नव्हतं असं आहे ना डिड हॅव टू. तर मग आपण काय सेंटेन्स घेऊ, त्यांना जावं लागत होतं. दे डिड हॅव टू गो. त्यांना जावं लागत नव्हतं, दे डिड नॉट हॅव टू गो. त्यांना जावं लागत होतं का, डिड दे हॅव टू गो. त्यांना जावं लागत नव्हतं का, डिडंट दे हॅव टू गो किंवा डिड दे नॉट हॅव टू गो. आता अजून दुसरं सेंटेन्स बघूया. अजून एक सेंटेन्स बघूया. त्याला लिहावं लागत होतं, ही डिड हॅव टू राईट. त्याला लिहावं लागत नव्हतं, ही डिड नॉट हॅव टू राईट. त्याला लिहावं लागत होतं का, डिड ही हॅव टू राईट.
त्याला लिहावं लागत नव्हतं का, डिड ही नॉट हॅव टू राईट किंवा डिडंट ही हॅव टू राईट असं. आता अजून काय करू शकतो, रीनाला वाचावं लागत होतं. रीना डिड हॅव टू रीड. रीनाला वाचावं लागत नव्हतं. रीना डिड नॉट हॅव टू रीड. रीनाला वाचावं लागत होतं का, डिड रीना हॅव टू रीड. रीनाला वाचावं लागत नव्हतं का, डिडंट रीना हॅव टू रीड किंवा डिड रीना नॉट हॅव टू रीड असं. हे हॅव टू, डिड हॅव टूच्या फॉर्म्युलामध्ये आपण हॅव टूच वापरायचं आहे पुढे निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्हमध्ये. आता तुम्ही बोलाल की रीना असेल, मुलाचं नाव मुलीचं नाव असेल, ही शी इट असेल, तर मग आम्ही हॅज टू लिहू का, तर नाही, हे हॅव टूच लिहायचं आहे. डिड हॅव टूच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला हॅव टूच लिहायचं आहे, हॅज टू वगैरे नाही लिहायचं, कारण की फॉर्म्युलाच तसं आहे. ठीक आहे, हॅव टूच लिहायचं. नाहीतर तुम्ही बोलाल की मुलाचं नाव मुलीचं नाव ही शीट असेल तर मग आम्ही हॅज टू लिहितो, तर तसं नाही चालणार, हॅव टूच लिहायचं आहे फॉर्म्युलामध्ये. डिड हॅव टूमध्ये, डिड हॅव टूच्या हेल्पिंग वर्डच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला हॅव टूच वापरायचं, हॅज टू नाही वापरायचं.